गाईस तो माझी झोप पण झाली नाही, थोडं बाहेरचं पण खाल्लं, सो थोडा आवाज बसलेला आहे, सो तुम्ही तेवढं समजून घ्यावा. हाय गाईस, गुड मॉर्निंग, वेलकम टू सेकंड ब्लॉग. कसं काय मजेत ना तुम्ही? आपण चालला आहे उज्जैनला, सो तुम्ही ब्लॉग हा दुसरा ब्लॉग आहे, सो तुम्ही या ब्लॉगमध्ये पण चांगलं प्रेम दाखवा आणि चॅनलला सबस्क्राईब. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. चला गाईस, पाठोपाठ नाश्ता करतो मस्त, मग निघायला. ओके, आता वाजले आहे 6, आपण थोड्या वेळात निघूच. आपला नाश्ता वगैरे तर चालू आहे, पण थोडी संत्री वगैरे खाऊन घेऊ, विटॅमिन सी भेटलं पाहिजे नाही का. मला या ब्लॉगमध्ये खूप काही टेम्पल्स वगैरे, नेचर वगैरे याच्यात सगळं बघायला भेटेल. मला लास्ट टाईम स्टोरीमध्ये टाकलं होतं की नेचर्स वगैरे, नेचरला जास्त ऊट वगैरे आले होते, तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेचर पण दिसेल, टेम्पल पण दिसेल. चालू आहे माझ्याकडे. आम्ही आता पाऊस खूप जोरात चालू आहे म्हणून चहा प्यायला थांबलोय. सकाळी थोडा चहा पिऊ. आता थोडे 5-10 मिनिटात आम्ही निघणार आहे. सर्वजण आमची वाट बघताय, बघतील तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये. परत चालू आहे, एकदम दणदणीत पाऊस आहे. निघायच्या वेळेसच पाऊस आलाय म्हणून आम्हाला जरा वेट करावं लागतोय. चार्जर घेऊन राहायचं. भाऊला फुल थंडी वाजली आहे, एकदम निवांत वाजलाय. आणि श्रेयसनी त्या फुल बॅग पॅक करून रेडी झालेला आहे. फुल बॅकपॅक आहे काय? श्रेयसनी डायरेक्ट मोठी एकदम बाहेर देशातली ट्रिप काढली, एवढी बॅग पॅक केलेली. युवराजकडे चाललोय आता, बाकी सर्वजण वाट पाहत आहे. बॅग लोडिंग चालू आहे. श्रेयस, वरुण, शुभम भाऊ, वेद, युवराज भाऊची अजून एंट्री नाही झाली. सिन्नवरनं खास एडिटर बोलवले आपण, सिद्धेश भाई. भगवान की जय. बरं का ब्लॉग मध्ये पण समजलं लगेच थोड्या काय काढून घेऊन गाडी चालवते ना त्याला. हाय गाईज, आता आपण निघालेलो आहे. आपल्या राईट साईडला आहे युवराज, सिद्ध भाई, दिनेश सर, माग आहे वरुण, वेद, पुढे बसलेला आहे शुभम आणि मामा. शुभम भाईची इकडे साईड चाले पाहून घे तुम्ही, 5 एक क्रेन दिसतंय तिथं, जोरात काम चालवलं आहे. बॅकग्राऊंडला मस्त खाली थोड्या गाड्या लिहू शकता, फोटो काढायला येऊ आम्ही आता शकतो. गुवाहाटीमध्ये चाललोय. गुवाहाटीमध्ये चाललं आता. काही डोंगर, हा सगळं ओके मध्ये. हा, सगळं ओके मध्ये. काय झाडे डोंगर ओके मध्ये, काय झाडे, काय डोंगर, काय ढग, सगळं ओके मध्ये. क्या बात है. वेद हमारे साथ है तो डरने की क्या बात है. क्या हा माणूस आहे ना आपला, एकदम मेन माणूस नाही का, माग बसेल त्याला एकदा झूम करा तुम्ही नाही का. वेद भाऊ, स्माइल कर भाई, स्माइल प्लीज. स्माइल त्याची एकदम कातील आदा आहे. सगळे सूत्र तिथून हालताय नाही का, मागून बसून. हा मागून बसून तो वाजेचा एवढा जवळचा माणूस 1 लिटर आणला असतो. मी गेलो होतो का कोकाटीचं भेटलं असतं. दोन्ही साईड ओळख ना, कोणतं बी भेट. 10 वाजू दे, पोराला पाठवायला लागेल तिथे ऑफिस मध्ये. पाठवून द्या ना पोर. 10 वाजले. केशर भरू येते, भरू तेच पहिला स्टॉप आहे. पहिला स्टॉप चांदवड रेणुका माताच्या मंदिराजवळ आलोय.
हळूहळू चाला रे पोरांनो, घाई नका करू. खाली पा. या ठिकाणी वरून भाई पण ब्लॉग काढायला चालू झालेले ब्लॉगर भेटले आता आपल्याकडे. ही सर्व आमची गँग, ऑन गँग ब्रो. त्या साईडला तर धुक एकदम क्लास व्ह्यू चालू आहे. आता ह्या दर्शनानंतर आम्ही तुम्हाला परत ओंकारेश्वरला भेटू. बट मध्ये कुठं दर्शनाला थांबलो तर नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवू आम्ही. सिद्ध भाई आता व्हिडिओ एडिट करून झालेले आहे, थोडी बाकी आहे, थोडी करता येते. व्हिडिओ पोस्ट झाले, तुम्ही लाईक कमेंट शेअर नक्की करा, कारण व्हिडिओ एकदम क्वालिटी बनलेली आहे. तुम्हाला ती पोस्ट झाल्यावर दिसलच. एन फॉर नंदकिशोरी. टाटाची पुलिस वाले का सुनने का, गाइड का सुनने का, हमारे मन का सुनने का, किसका सुनने का? मन के सुनो, किसके ऊपर भरोसा रखने का? आपके मन के सुनो. कुछ नहीं बोल रहे, रिटर्न जाओ, बोला हमारे पीछे पीछे आओ. हाँ वही सर, तुम इधर, तुम्हारा रोज का काम है इसलिए पूछ रहा है सर. हाँ, हमारे डेली का काम है, गाइडिंग का काम है सर. गाड़ी सेफ खड़ी कराऊं, उसके बाद में पैसा देना, पहले पैसा मत देना. ये गाडी पुढे गेला, गाडी काढायची. गाड़ी सेफ खड़ी कराऊंगा, अंदर लेके चलूंगा. गाड़ी जाने. ले लो, यू टर्न ले लो सर, चलना हो तो. बाइक को फॉलो करो, गाड़ी करो. ठीक है ठीक है. चलना तो यहीं से आगे. हाँ मारता ना, मारता हूँ तुम. ये रिक्शा वाले तुम्हारे अरे भाई उसको उड़ा दूं क्या? जान दो मेरे, जान दो. आपण चालवले ओंकारेश्वरला. आता बाकीचे तर रेडी होत आहे, माझी तर झाली तयारी, बाकीचे करते तयारी, बघू शकतो तुम्ही. काय एवढी पावडर लावता काय? एवढी पावडर एकदम खतरनाक.
आतमधून बाहेर आलेलो आहे. आता मंदिराकडे चाललोय आम्ही. तर जराच वेळात मंदिरामध्ये एंट्री करू. नदी पार करून नदीच्या ह्या साईडला आलोय. हा जो आवाज चालू आहे एकदम पाण्याची पातळी वाढल्यानंतर हा आवाज चालू होतो. पाण्याची पातळी जशी जशी वाढती तसे हा भोंग्याचा आवाज वाढत चालतो. इथल्या स्थानिकांना अनुमती देते की लवकरात लवकर तुम्ही बोट लावून द्या. चलो नाना चला नाही. याच प्रकारे एंट्री झालेली आहे VIP मध्ये. गेट ओपन करताय. जर आम्हाला शूट करता तर नक्कीच शूट करतो. बघू आता काय. दर्शन आपल्याला जस्ट झालेलं आहे, पण गर्दी होती सो त्यामुळे आपण व्हिडिओ नाही काढू शकलो. दर्शन एकदम सुंदर झालेलं आहे. सो आता आपण यापुढे बघू. खूप गर्दी असल्यामुळे दर्शन व्यवस्थित तुम्हाला दाखवता नाही आलं, पण जेवढं दाखवलं ते आम्ही व्हिडिओद्वारे दाखवलं. काहीच आपण ज्याच्यावर चाललो आहे त्या पुलावर त्याचं नाव झुला ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता झुला ब्रिज. जाऊ दे रे पोरांनो, नका ना भांडू. काय भांडतो आपण? देवाच्या ठिकाणी आपण नका मारामारी करू. मग काय मारामारी करतोय? म्हणून सोडतोय काय? हे तू व्हिडिओ नको काढू. का बरं रे? कशाला मार खाताना पोर दाखवतोय. जाऊ दे, छोटा भाऊ आहे तो माझा. जाऊ दे, मी बोलतो. उज्जैनला निघालोय, पण एवढी गर्दी ना, फुल ट्रॅफिक लागली. ब्लॉग मध्ये 12 वाजेपर्यंत आपण पोहोचलो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. लवकर गाईज आपण उज्जैन मध्ये आलेलो आहे. रूम बुक केलाय. आता वाजले 2:40. जेवण अजून बाकी आहे. जेवायसाठी थांबायचं होतं, पण सगळेजण झोपले होते म्हणून आपण काय कुठं थांबलो नाही. डायरेक्ट रूमवर आलो. आता जेवणाची ऑर्डर केलेली आहे. जरा वेळात जेवण येऊन जाईल. जेवण करू आणि उद्या सकाळी आपण महाकालेश्वरच्या दर्शनाला जाऊ. पुढचा ब्लॉग मध्ये सेकंड डे मध्ये आपण सगळे एक्सप्लोर करू. चलो बच्चों, सब में बिरयानी बटने वाली. सब में बटेंगी, कुछ भी नहीं बोलेंगी. बटेंगी, कुछ भी नहीं बोलेंगी. उठा रे, उठा 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 उठा. किती वाजले? 3:45 वाजले या ठिकाणी. आणि आता जेवण